नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी मधील गणिताचा 5वा धडा बघणार आहोत, संख्या रेषा। तर आता मी इथं काही लिहून देणार नाही, तोंडी सांगते, त्याचं बेसिक सांगते तोंडी। तुम्ही पॉज करून लिहून घ्या वहीत आणि लक्षात ठेवा। बघा, संख्या रेषा म्हणजे काय तर रेषेवर बिंदू देऊन संख्या दर्शविल्या जातात, तेव्हा त्याला संख्या रेषा म्हणतात। आता ही नुसती रेषा काढली, तर ह्याला संख्या रेषा म्हणतील का? तर नाही। तर ही रेषा काढून ह्याच्यावर बिंदू स्थापन केले जातात, 1 2 3 वजा 1 वजा 2 वजा 3। आता इथं ओ हा बिंदू असतो, आरंभ बिंदू, ह्याला आरंभ बिंदू म्हणतात। ए बी सी, इथं डी ई आणि एफ। हे काय झाले, ह्या संख्या रेषेवर हे बिंदू दर्शवितात, ए बी सी डी ई कुठले पण दाखवले जातात। आणि त्याच्या ह्या ज्या एफच्या आता -3 किंमत आहे, किंवा ह्याला निर्देशक सुद्धा म्हणतात। आता ईचा निर्देशांक -2, डीचा -1, 0, ओ आहे, हा ओचं 0 असतं, एचं 1 2 आणि 3। संख्या रेषा म्हणजे काय, बिंदू देऊन त्यावर संख्या दर्शवल्या जातात। हे झाले बिंदू, हे बिंदू झाले। ह्या बिंदूवर संख्या दाखवल्यात, ह्याला काय म्हणायचं, संख्या रेषा। संख्या रेषेवर मध्यभागी 0 ही संख्या दर्शविली जाते, 0, आणि त्याला नाव असतं ओ हा आरंभ बिंदू सुद्धा म्हटला जातो। संख्या रेषेच्या आरंभ बिंदू पासून उजवीकडे धन संख्या आणि डावीकडे ऋण संख्या असते। उजवीकडे काय असते, धन संख्या, उजवीकडे ही धन संख्या आणि डावीकडे ऋण संख्या असते। त्या संख्या डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने लिहिले जातात, किंवा उजवीकडे डावीकडे उतरत्या क्रमाने लिहिले जातात। बघा पुढचा पॉइंट, संख्या रेषेवर परिमेय संख्या। आता परिमेय म्हणजे काय, अपूर्णांक आले, त्याच्यात पूर्णांक संख्या आल्या, नैसर्गिक संख्या आल्या, सगळ्या संख्या। परिमेय म्हणजे संख्या रेषेवर कुठल्याही संख्या दर्शविल्या जातात, मग त्या परिमेय असो, नैसर्गिक असो, पूर्ण संख्या असो, पूर्णांक संख्या, अशा प्रकारे संख्या दर्शविल्या जातात। आता निर्देशक हा संख्या रेषेवर असलेल्या बिंदूशी निगडीत असलेली संख्या दर्शवितो। निर्देशक, आता बीचा म्हणजे ह्याची किंमत, आता मी मगाशी सांगितलं तसं, आता आपल्याला विचारलं एफचा निर्देशांक काय, एफचा निर्देशांक विचारलं, तर एफचा निर्देशांक काय सांगाल तुम्ही, तर -3। म्हणजे ह्याची जी किंमत, ह्या अक्षराच्या खाली जी संख्या लिहिलेली असती, तो त्या शब्दाचा किंवा त्या अक्षराचा निर्देशांक समजला जातो। बघा, आता इथं एफचा -3 निर्देशांक आला। परत आपल्याला सी चा विचारलं, तर सी चा किती सांगताल आपण, सी चा निर्देशांक 3। समजलं? बघा, समजलं नसलं तर कमेंट करून विचारू शकता तुम्ही। पुढचं बघा, अंतरे आणि निर्देशांक। आता ह्याच्यावरची गणित असतातच परीक्षेला, ह्याच्यावरची गणित ही येतातच। आपल्याला त्यात अंतर विचारलं जातं, दोन मधलं अंतर विचारलं जातं। आता इथं मी एफ आणि ए, किंवा आपल्याला लेंथ ए आणि बी च अंतर विचारलं, तर त्या पद्धतीनं गणित सोडवता आलं पाहिजे। बघा कसं काढायचं सांगते, अंतरे व निर्देशांक। बघा, अंतरे आणि निर्देशांक म्हणजे दोन बिंदू मधील अंतर काढण्यासाठी त्यांचे निर्देशांक दिले असतील तर त्यामध्ये अंतर काढता येते। आता अंतर काढायचं म्हटल्यानंतर त्यामध्ये वजाबाकी केली जाते, त्यामध्ये काय केली जाते, वजाबाकी केली जाते। बघा उदाहरणार्थ
ही संख्या रेषा आहे. धन आणि ऋण संख्या लिहिल्या जातात. दोन्हीकडे पण सारख्याच असतात, फक्त त्या वजा आणि अधिक असतात, एवढं लक्षात ठेवा. बघा गणितामध्ये देतील तसं, पण एक संख्या एक बाजू वजा असते आणि एक संख्या अधिक असते. बघा आता इथं आपल्याला निर्देशांक सांगितले किंवा आपल्याला सांगितले अंतर काढा. डिफरन्स, डिस्टन्स म्हणजे अंतर किंवा डिफरन्स म्हणजे अंतर. डिस्टन्स म्हणा, डिफरन्स म्हणा, काही पण म्हणा. डिस्टन्स बी आणि जी मधील, बघा इथं मी आता इथं बघा कुठलं पण घ्या, आपल्याला डिस्टन्स विचारलाय, कुठला घेऊया? इकडची एक संख्या आणि इकडची एक संख्या घेऊया. मग बी आणि जी घेऊया. डिस्टन्स बी आणि जी मधील सांगायचं आहे आपल्याला अंतर. या दोन मधील अंतर विचारलंय. आता बी चा निर्देशांक किती दिलाय? बी चा निर्देशांक 2 दिलाय आणि जी चा निर्देशांक किती दिलाय? -3 दिलाय. आता आपल्याला ह्या दोन मधील अंतर विचारलंय, म्हणून आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. म्हणून वजा जी ची संख्या किती आहे? -3 आहे. बघा -3 आणि इथं वजा आहे, मग वजा वजा काय होतं? अधिक होतं. मग 2 + 3 किती झाले? 5 झाले. 2 + 3 5 झाले. एकक. या प्रकारे अंतर काढता येतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ह्या पुढील भाग स्वाध्याय घेऊया. संख्या रेषेची एवढीच माहिती आहे. काय तुम्हाला अडचण असेल तर मला कमेंट करून कळू शकता. मी तुम्हाला त्याचं सविस्तर उत्तर देईन. धन्यवाद.